नमस्कार मित्रांनो, बुक कट्टा लव्हरमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. मी 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर होतो आणि दिल्लीमध्ये गेल्यानंतर दिल्लीमध्ये नवीन काय घटना घडतेय, नवीन काय प्रकार होतोय, याची विचारपूस जरा केली आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर कळालं, की जसं महाराष्ट्रामध्ये बुक फेस्टिव्हल लागलेलं होतं, त्याच्या आधारावर त्याच प्रकारचं बुक फेस्टिव्हल हे दिल्लीच्या प्रगती मैदानावर लागलेलं होतं. मग तर काय, बुक फेस्टिव्हल म्हटल्यानंतर मी त्या ठिकाणी गेलो आणि त्यासाठी रॅपिडो जी आहे दिल्लीमधली तिच्यावर प्रवास करायचं ठरवलं आणि त्या त्या रॅपिडोमधून संपूर्ण दिल्लीतून प्रवास केला. मग तिथलं शांतीपथ, त्रिमूर्ती मार्ग आणि शांतीपथ जे आहे त्या ठिकाणी संपूर्ण अँबॅसेडर एरिया जो आहे तो त्या ठिकाणी आहे, म्हणजे राजदूताचा एरिया असं त्याला म्हणतात. आणि इथं तुम्हाला US, कॅनडा वगैरे सगळ्या देशांची राजदूताची तुम्हाला कार्यालय या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि त्यानंतर मी तीन मूर्ती मार्गावरनं सरळ अकबर रोड मार्गे अ, सरळ प्रगती मैदानावर गेलो आणि प्रगती मैदान हे साधारणतः दिल्ली गेट जे आहे, दिल्ली गेटच्या बाजूला सुप्रीम कोर्ट आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या बाजूला भारत मंडपम आणि भारत मंडपमच्या बाजूला आपल्याला प्रगती मैदान भेटतं आणि प्रगती मैदानावर हे बुक फेस्टिवल लागलेलं आहे. मी एंट्री मारली आणि एंट्री मारतानाच बुक फेस्टिवलविषयी अनेक बोर्ड पाहायला मिळाले. बघा, आपण बघू शकता. तिथं त्यांचे स्कॅन देखील आहे. ऑनलाईन तिकिटाची सोय केली आहे. ₹20 तिकीट आहे. आणि ज्यावेळेस मी त्या बुक फेस्टिव्हलमध्ये एंट्री मारली, तो बुक फेस्टिव्हल पाहून, तिथली सगळी अरेंजमेंट पाहून मी थबकून गेलो. कारण की त्यांच्या गाड्या देखील आहे. त्या गाड्या आलेल्या लोकांना किंवा पुस्तक प्रेमींना आतमध्ये घेऊन जाण्यासाठी मदत करत असतात. आणि ठिकठिकाणी त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं व्यवस्था जी आहे ती नॅशनल बुक ट्रस्टने केलेली आहे. आणि यामध्ये मी ज्यावेळेस एंट्री मारली त्यावेळेस प्रथमतः मला बघायला मिळालं, ज्या ठिकाणी G20ची परिषद झाली होती ते भारत मंडपम आणि त्याच्या बाजूला हे प्रगती मैदान आहे. त्याच्या बाजूला हे संपूर्णपणे पुस्तक प्रदर्शन भरलेलं आहे. आणि ज्यावेळेस मी एंट्री मारली त्यावेळेस मला साधारणतः 2,500 ते 3,000 प्रकाशक त्यांची स्टॉल जी आहे पुस्तकांची ही त्या ठिकाणी लागलेली आहे आणि बाजूलाच विविध पुस्तकांवर चर्चासत्र देखील भरवलं गेलं होतं. आणि काल मला तिथे शशी थरूर देखील दिसले होते आणि त्याबरोबर अनेक नामवंत विचारवंत लोक देखील त्या ठिकाणी आलेली होती. आणि या पुस्तकालयामध्ये, या प्रदर्शनामध्ये एक गोष्ट मला जाणवली. या ठिकाणी मला अनेक प्रकारची पुस्तकं, म्हणजे आदिवासी लिटरेचर, दलित लिटरेचर, हिंदुत्ववादी लिटरेचर, समाजवादी लिटरेचर, स्त्रियांवर असणारं साहित्य, महाराष्ट्र नसेच कर्नाटक गव्हर्नमेंटचं साहित्य, इवन भारत सरकारचं देखील साहित्य या ठिकाणी मला पाहायला मिळालं. आणि अतिशय प्रत्येक पुस्तकावर तुम्हाला 20 ते 50% पर्यंत देखील सवलत मिळत असते. या ठिकाणी ओशोचं देखील साहित्य मोठ्या प्रमाणात होतं. इतकंच नाही तर वेद, म्हणजे आपण ज्यांना सत्यार्थ प्रकाश ज्यांनी लिहिला, आर्य धर्माचं देखील त्यांचं तिथं साहित्य देखील त्या ठिकाणी होतं. त्याबरोबर मुस्लिम साहित्य देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. उर्दूमध्ये ते मुळात होतं. आणि त्याचबरोबर इंग्रजीमध्ये जे पुस्तकालय, जे प्रकाशक महान मोठे मानले जातात, ते पेंग्विन, ब्लॅक ओरिएंट, मॅकमिलन, सेज पब्लिकेशन यांचं देखील साहित्य त्या ठिकाणी होतं. मी त्या ठिकाणी राष्ट्रीय पुस्तकालयाचे स्वतंत्र एक स्थान होतं, त्या ठिकाणी गेलो. हे सम्यक प्रकाशन बघू शकता. त्या ठिकाणी फक्त बाबासाहेबांच्या जीवनावरची पुस्तकं, साधारणतः 20,000च्या आसपास पुस्तकं त्या ठिकाणी होती. म्हणजे बाबासाहेबांवर आत्तापर्यंत 20,000 लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलं आहे, असा याचा अर्थ होतो. आणि त्याने प्रकारे गोरखपूर प्रेस जे आहे, ते गोरखपूरचं गीता प्रेस, त्यांची देखील साहित्य या ठिकाणी लागलेलं होतं. आणि लोक देखील तिथं रामायण, महाभारत, इतर अनेक धार्मिक ग्रंथ यांचं खरेदी जी आहे ती खरेदी त्या ठिकाणी करत होते. असं विविध सुंदर असं त्या ठिकाणी प्रदर्शन जे आहे, ते प्रदर्शन मला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. भारतीय ज्ञानपीठाचं देखील होतं. आणि मी त्या प्रदर्शनामध्ये भारत सरकारच्या माध्यमातून जे प्रकाशन झालेले पुस्तकं जे आहे, ते पुस्तकं मी पाहायला गेलो. आणि शेवटी न राहून ₹500ची पुस्तकं मी त्या ठिकाणी विकत घेतली. आणि ते पुस्तकातलं पहिलं पुस्तक